बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींना शिक्षा का होत नाही? कठोर कायदा असूनही न्यायालयात पोहोचलेले अनेक खटले अचानक कमकुवत कसे होतात? तपासात पीडिता स्पष्ट बोलते, पण कोर्टात साक्ष देताना अचानक पलटी का होते? तर महाराष्ट्रातल्या बहुतेक ठिकाणी सध्या हीच परिस्थिती चालू आहे. नक्की यामागचं कारण काय आहे? का लपवल्या जातात या गोष्टी? अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महिलांचा मान सन्मान जपणाऱ्या पुण्यामध्येही अशा प्रकारचे धक्कादायक वास्तव समोर येत आहेत. नमस्कार, मी सृष्टीसाठी, तुम्ही पाहत आहात पुणे लोक. तर पुण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांबाबत एक धक्कादायक चित्र समोर येत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच न्यायालयीन टप्प्यावर फिर्यादी आणि साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढ होत असल्याची नोंद कायदे तज्ञांकडून करण्यात येत आहे. न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांवरून विशेषतः 14 ते 18 वर्षांतील बालके ही अत्याचाराचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे समोर आले आहे. बहुतांश घटनांमध्ये अत्याचारानंतर पालकांकडून पोलिसांत तक्रार दाखल केली जाते. मात्र समाजात बदनामी होण्याच्या भीतीने काही प्रकरणे दडवली जातात, तर काही घटनांमध्ये आरोग्य तपासणी दरम्यान गर्भधारणा झाल्यानंतरच अत्याचार उघडकीस येतो. या प्रकरणांमध्ये आरोपी बहुतांश वेळा नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असल्याचे दिसते. न्यायालयातील सरतपासणीत पीडिता घटनेचा तपशिलावर खुलासा करते, मात्र उलट तपासणीत असे काही घडलेच नाही असा पलटी जबाब दिला जातो. काही प्रकरणांमध्ये मुलगी सज्ञान असल्याचे दाखवण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे खटल्याचा गाभाच कमकुवत होतो. विशेष म्हणजे बहुतांश प्रकरणांमध्ये पीडितांना 3 ते 4 वर्षांनी साक्षीसाठी न्यायालयात बोलावले जाते. या कालावधीत अल्पवयीन पीडितांना घटना आठवत नाही किंवा आरोपींना ओळखता येत नाही असे प्रकारही घडतात. सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांच्या मते कायद्यात कठोर तरतुदी असूनही फितुरीमुळे आरोपींना दिलासा मिळण्याची अनेक उदाहरणे समोर येतात. फितुरी मागील प्रमुख कारणांमध्ये आरोपीशी लग्नाची तयारी, कुटुंबियांचा दबाव, समाजात बदनामी होण्याची भीती, पैशांचे आमिष तसेच भविष्यात शिक्षण किंवा नोकरीत येणाऱ्या अडचणींचा समावेश आहे. माजी पुणे बार असोसिएशन सदस्य ऍडव्होकेट आकाश मुसळे यांच्या मते कुटुंबियांचा दबाव, तडजोडीचे प्रयत्न किंवा आरोपीशी विवाहाच्या चर्चेमुळे साक्ष कमकुवत होते. त्यामुळे साक्षीदार संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक आहे. तर फौजदारी वकील ऍडव्होकेट निलेश वाघमोळे यांनी स्पष्ट केले आहे की अल्पवयीन प्रकरणांमध्ये संमतीला कोणतीही कायदेशीर मान्यता नसते. मात्र अनेकदा सज्ञान असल्याचा मुद्दा पुढे करून आरोपीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. कठोर कायदे असूनही न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदार फितूर होण्याचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब ठरत असून बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी साक्षीदार संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जाते. तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.